बहुचर्चित त्रिमूर्ती प्रतिष्ठानचे सचिव मृत्यू प्रकरणाला नवा ट्विस्ट. मोबाईलमध्ये सापडली नोट. 6 जणांवर गुन्हा दाखल. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील मुकिंदपूर इथल्या त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संस्थेतील अंतर्गत वादातून सचिव मनीष अण्णासाहेब घाडगे 42 वर्ष यांच्या मृत्यूबद्दल धक्कादायक घटना माहिती समोर आली आहे. या प्रकरणी त्यांच्या पत्नी मनीषा घाडगे यांनी नेवासे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह 6 जणांना या मृत्यूस जबाबदार धरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत मनीष घाडगे हे गेल्या 15 ते 20 वर्षांपासून संस्थेचे सचिव म्हणून कार्यरत होते. संस्थापक साहेबराव घाडगे यांच्या निधनानंतर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला. अध्यक्ष सुमती घाडगे, श्रुती घाडगे, स्नेहल घाडगे तसेच त्यांच्या पतींसह काही जणांनी संस्थेचा ताबा घेण्यासाठी मनीष घाडगे यांचा मानसिक व शारीरिक छळ सुरू केला होता. सचिवपदाचा राजीनामा देण्यासाठी तसेच वैयक्तिक मालमत्ता त्यांच्या नावावर करून देण्यासाठी वारंवार दबाव टाकला जात असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. 26 एप्रिलला संबंधितांनी मनीष घाडगे यांना कार्यालयात बोलावून सचिवपदाचे अधिकार काढून घेतल्याचे सांगितले. तसेच खोटे आरोप व बदनामीची धमकी देत राजीनामा देण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे ते तीव्र मानसिक तणावाखाली होते. पुढील 2 दिवसात त्यांच्यावर पुन्हा दबाव आणण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. 28 एप्रिलला दुपारी त्यांनी स्वतःवर ज्वलनशील पदार्थ ओतून घेण्याचा प्रयत्न केला. गंभीर भाजलेल्या अवस्थेत त्यांना प्रथम नेवासे फाटा इथल्या रुग्णालयात, त्यानंतर अहिल्यानगर इथं हलवण्यात आले. उपचारादरम्यान 1 मे रोजी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी त्यांनी मोबाईलमध्ये चिठ्ठी लिहून काही व्यक्तींमुळे मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे नमूद केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी नेवासे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून सोपान बाजीराव काळे, अनुराधा उत्तम गोरे, सुमती साहेबराव घाडगे, स्नेहल साहेबराव घाडगे, श्रुती साहेबराव घाडगे व चेतन चव्हाण यांच्या विरोधात BNS कलम 108, 115, 2, 3, 5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नेवासा पोलीस करत आहेत.